बोलण्याची संधी संयोजकाच्या माध्यमातून माझ्याकडे आली आहे. अगोदरच्या भाषणानंतर त्यातले मुद्दे, त्यातलं कुठलंही रिपिटेशन होणार नाही. साहित्याच्या संदर्भानं मी काही फार असा साहित्यिकाच्या मांदियाळीत जास्त काळ रमलेला माणूस नाही. मी आपलं भोजनांची चळवळ अभ्यासून मांडणारा माणूस आहे. तुम्ही किती छान साहित्य लिहिलं त्याच्या जाणीवा झाल्या. खूप दर्जेदार आणि परिवर्तनाचं साहित्य आपण सगळ्यांनी लिहिलेलं आहे. लिहिलं पाहिजे आणि मी जी सुरुवातीला अपेक्षा व्यक्त केली त्या पद्धतीचं आपलं सगळ्यांचं लिखाण आहे. म्हणून आपल्या सर्व साहित्यिकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. बाकी आत्ताच सांगितल्याप्रमाणे साहित्यिकाची काही कमी नाही. अशाच एका कार्यक्रमामध्ये एक जणांनी कविता सादर करताना असं म्हटलं, तर कविता म्हणली टप नाही कट सुई टप गडगड गडगड डुबुक. आणि मग त्याला विचारलं की हे काय आहे? ते म्हणलं कविता आहे. म्हणलं हे कसं काय? म्हणलं असं आंब्याच्या झाडाखाली झोपलेलो होतो. म्हणला वरची कटकीन कैरी कटली म्हणला म्हणून लिहिलं कट. खाली सुई करता आली म्हणला. माझ्या बाजूला फटकीन पडली म्हणून कट सुई फट. आणि एकीकडे उतार होता म्हणला, असं गडगड गडगड करीत गेली आणि बाजूला विहीर होती. विहिरीमध्ये पाण्यात पडली. मध्ये गेलं का वाटलं डुबुक म्हणून लिहिलं म्हणला कट सुई पट गडगड गडगड डुबुक. आणि म्हणलं हे अशी कशी कविता लिहिली? म्हणला ही मुक्त छंद आहे. याला फ्री व्हर्ज म्हणतात इंग्लिश मध्ये. हा, मुक्त छंदातली कविता आहे. असले कवी समाजाच्या काय कामाचे? यानं काय बदल होणार आहे? यानं काय परिवर्तन होणार आहे? म्हणून मी सुरुवातीला ती अपेक्षा व्यक्त केली होती की बाबा समाजाच्या हिताचं लिहिल्या जावं, म्हणजे आणि ते लिहिल्याच जावं. लिहिल्या जावं म्हणण्यापेक्षा लिहिल्या जावं. आणि आपल्याला ती संधी आहे. एक काळ असा होता की शाळेच्या दारात उभा राहायला बंदी होती. आता भारतीय राज्यघटनेचा काळ आहे. आपल्याला लिहायची संधी आहे. शिवाजी राजाचा काळ हा तलवारीचा होता. आजची तलवार पेन आहे. शिवाजी राजाचा काळ हा गड किल्ल्याचा होता. आजचे गड किल्ले अधिकाराची पद आहेत. म्हणजे तो काळ आजचा काळ नाहीये. म्हणून तहसीलदार, इथं तहसीलदार साहेब उपलब्ध आहेत, कलेक्टरचं ऑफिस, हे जे काही आहेत हे आजचे गड किल्ले आहेत. काळाच्या बदलाबरोबर हे सगळे अर्थ बदलत असतात. आणि म्हणून ज्या धर्मानं, धर्माच्या ठेकेदारानं, धर्म मार्तंडानं आपल्या सर्वांना शिक्षण बंदी लादल्या गेली होती. शिक्षण बंदी लादल्या गेल्याच्या संदर्भानं बऱ्याचशा जणांना असं वाटतं की ते अस्पृश्यांना शिक्षण बंदी होती. एससी आजचा त्याला शिक्षण बंदी होती असं वरवर पाहता वाटतं. तुकाराम महाराजांना सुद्धा बंदी होती. तुकाराम महाराजाला लिहायला बंदी होती तरी बंड करून लिहिलं ती गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली. आता तुम्हाला मला बंदी नाही. जंगलात शिकलेल्या एकलव्याला गुरुजीनं शिकवला नाही तरी अंगठा गमवावा लागला. याचा अर्थ एकलव्याला सुद्धा बंदी होती. आता हे नवे एकलव्य जन्माला आलेत. त्या एकलव्याचा द्रोणाचार्याने अंगठा कापला होता आपल्या सगळ्यांना माहित आहे. इथपर्यंत कथा माहिती आहे ना. अर्जुनाला एकलव्य शिकवत, अर्जुनाला ते द्रोणाचार्य शिकवत होते. एकलव्य आला हात जोडून म्हणाला, गुरुजी माझी लहानपणापासून इच्छा आहे, मला धनुर्धारी बनवा. म्हटले आप किस गोत्र से? ते म्हणला शूद्र, आदिवासी. म्हणले शूद्र आणि शिक्षण, चल माघारी हो. माघारी जात असताना पांडवाला त्या गुरुजीने एक वाक्य बोललं, एकाग्रतेने सर्व विद्या संपन्न करता येतात. एकच वाक्य जाता जाता ऐकलेलं. तो पुतळा केला एकाग्रतेनं, डबल रोल केला. गुरुजीचा बी तोच बोलायचा आणि बाण बी तोच सोडायचा. अर्जुनाच्या बापाला सुद्धा तो ऐकत नव्हता, इतका निष्णात होता एकलव्य. त्या कथेतलं समाजशास्त्र सांगतोय मी फक्त. पण पुन्हा हे पांडव वगैरे गेले एकाग्रतेमध्ये. कुत्रं त्याला अडथळा आणू लागलं म्हणून कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने त्यानं साध बाण मारले. कुत्र्याच्या तोंडात बाण लागले. कुत्र्याच्या तोंडातून रक्त निघत नव्हतं पण बाण लागले. हे पांडव गुरुजी
गुरुजी आणि पांडव त्या जंगलात गेल्यावर गुरुजी पांडवाला सांगत होते, तुमच्या एवढी श्रेष्ठ विद्या आम्ही कोणालाच दिली नाही. तेवढ्यात अर्जुनाची नजर त्या कुत्र्याकडे गेली आणि अर्जुनाने सांगितलं, गुरुजी ही विद्या आम्हाला तर येत नाही, पण तुम्हाला येत नसेल. एवढी मिरिट आपल्यामध्ये असतं हे सांगायचे मला. आणि मग गुरुजीने ते पाहिलं, गुरुजीचं हे हँग झालं मोबाईलच्या भाषेत. ते गुगलवर हे फिरू लागलं नुसतं, हे काय. तेवढ्यामध्ये एक बाण गेला आणि बाण इकडे गेल्यामुळं बाण सोडणाऱ्याची दिशा कळली आणि त्या दिशेने पांडवाला घेऊन हे गुरुजी गेले. आणि गुरुजीने काय म्हटलं, कोण तुम्ही, ते पुतळा दाखवला आणि गुरुजीने सांगितलं, माग तुला काय मागायचं. तर तो म्हणला, काही नाही गुरुजी, मला फक्त तुमचा शिष्य घोषित करा. गुरुजी म्हणले, तुझ्यासारखा माणूस कोण नाकारेल, तुझी मागणी झाली, तुला शिष्य घोषित करतो, पण आता माझी मागणी आहे, मला गुरुदक्षिणा दे. ते म्हणला, गुरुजी मी निर्धन आहे, माझ्याकडे काही नाही, मागू नका. ते म्हणले, अरे जीव द्यायला तयार आहे आणि काही देऊ नका, मागू नका, मला उजव्या हाताचा अंगठा दे. आणि द्रोणाचार्यानं एकलव्याचा उजव्या हाताचा अंगठा घेतला आणि त्याची विद्या संपून टाकली. एकलव्या चुकला. ज्या गुरुजीने शिकविलेच नाही त्याला ट्युशन फीस कशाची, बापाची पेंट आहे. पण ह्यानं दिली ना वेड्यानं. अरे मी म्हणत असतो, एकलव्या विनाकारण अंगठा दिला सर, तो अंगठा दिला नसतास तर श्रीकृष्णाच्या गीतेच्या ऐवजी तुझ्या कर्तृत्वाची गाथा इथे गायल्या गेली असती. इतका तो मोठा धनुर्धारी आणि विद्या संपन्न होतास. तसे आपले कितीही अंगठे तोडले तरी आपल्यातली ही विद्वत्ता आणि आपल्यातली गुणवत्ता नव्या एकलव्यानं सिद्ध केली. असे एकलव्य हवे आहेत की आता कुठल्याही द्रोणाचार्याला मेळ लागला नाही पाहिजे, असे एकलव्य हवेत. आता आधुनिक द्रोणाचार्याने आधुनिक एकलव्य असेच फिरत होते. आधुनिक एक द्रोणाचार्याला असं वाटलं की ह्या आधुनिक एकलव्याचा हे अंगठा कापायचा आहे आणि ह्यांची विद्या नष्ट करायची. याचा आज बी द्रोणाचार्य टपून बसलेला आहे, गाफील राहायचं नाही. मग असं करत असताना असा एकलव्य सापडला आजच्या आधुनिक द्रोणाचार्याला आणि सांगितलं, चल दे अंगठा. आणि आधुनिक एकलव्यानं अंगठा उजव्या हाताचा दिला. गुरुजी खुश झाले. गुरुजी खुश झाले, हसत हसत बाजूला गेले. तेव्हा गुरुजीच्या द्रोणाचार्याच्या गुरुजी द्रोणाचार्याच्या पायाच्या जवळ भला मोठा एक साप आला आणि गुरुजीच्या पायाला, द्रोणाचार्याच्या पायाला दंश करणार. तेवढ्यामध्ये पाठीमागून सनकीने बाण आला आणि सापाचा फणा वरचेवर उडवला. पण सापाच्या दंशातून वाचल्याच्या सुखापेक्षाही अंगठा कापून ही बाण कसा चालवलाय याचं दुःख जास्त वाटलं. म्हणून द्रोणाचार्य गर्रकीने वळाले आणि म्हणले, एकलव्या, तुझा उजव्या हाताचा अंगठा कापून घेतलाय तरी बाण चालवतोस. हे एकलव्य म्हणाले, गुरुजी महाभारत वाचलेला आहे, आमच्या पूर्वजाचा उजव्या हाताचा अंगठा तुम्ही घेतलेला प्रसंग आम्हाला माहित आहे, म्हणून आम्ही उजव्या हाताबरोबर डाव्या हातानेही बाण चालवायची प्रॅक्टिस करून ठेवलेली आहे. अशा पद्धतीचे साहित्यिक या देशामध्ये कसलीही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या समाजाला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिस करणारी माणसं आपल्यामध्ये असली पाहिजेत. असा अट्टहास जाणीवपूर्वक आपण केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीतून जातीमुळे उतरावं लागलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा अस्पृश्यांना चांगल्या रस्त्याने चालायची परवानगी नव्हती. शाळेत भिंतीकडे तोंड करून बसावं लागत होतं. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये असा कायदा आणि समतेचा घटना आली की देश विदेशात विमानाने फिरल्यानंतर कोणी माईचा लाल कोणाला अडवू शकत नाही, असा वर्तमान काळ महापुरुषाने करून ठेवलाय. आपल्याला करायचं जास्त नाही, केलेलं जतन करायचं, एवढी जिम्मेदारी आहे. जास्त काम करायचं नाही, केलेलं जतन करायचं आहे. आणि आपल्याकडे खूप मिरिट आहे. आपल्या महापुरुष फार प्रचंड अभ्यास आणि त्यांनी केलेलं महान काम आहे. मला आता सांगताना म्हणलं, ते धर्माचं एक उदाहरण सांगा. आपल्या लोकांचा धर्म महान आहे. बुद्धाचा धम्म असू द्या, वारकऱ्यांचा सुद्धा हे प्रचलित जे काही आता म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळा आहे. भागवत धर्म तत्वज्ञान आपल्या समतेचं मांडणार आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये पतीच्या चितेवर पत्नीला जळावा लागत होता, हा धर्म होता.
जिजाऊला शिवाजी राजानं सती जाऊ दिलं नाही. भारतीय राज्यघटने आणि महापुरुषानं काय केलं, पहिलं पती जर मृत्यू पावला तर त्या चितेवर बसावं लागत होतं. भारतीय घटनेनं असं केलं. दुर्दैवाने का होईना अजितदादा गेले आणि पत्नीला उपमुख्यमंत्री खुर्चीवर बसावलं, चितेवर नाही. भारतीय राज्यघटनेचा हा परिणाम आहे ना. चितेवर नाही बसावं लागत, एवढं सगळं करून ठेवलंय. म्हणून आपल्या महापुरुषानं, जसं मी शिवाजी राजांनी प्रचलित पाखंडी धर्म मानला नाही, तुकाराम महाराजांनी धर्माचे पालन करणे, पाखंडाचं खंडन करणं आपला धर्म आहे. आणि म्हणून ह्या अर्थाने धर्माची सुद्धा परिषद किंवा हे आपलं कॉन्फरन्स आहे असं समजायचं. आपण पाखंडाचं खंडन करणारे लोक आहेत आणि पाखंडाचं खंडन केल्यावर उरतो ज्योतिरावाचा सार्वजनिक सत्यधर्म. आणि मग ज्योतिरावाच्या विचारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे तत्वज्ञान उदयाला येतं. असा हा भारताचा इतिहास आहे. या धर्मवार्तांडांना आपल्या महापुरुषाचा धर्म सांगताना ज्ञानेश्वरांनी लिखाण करायला सुरुवात केली. गोवा गीतेचं सोपं ज्ञानेश्वरीचं रूप केलं तर ज्ञानेश्वराला सांगितलं संन्यासाची पोरं. त्यांनी सांगितलं हा कलंक कसा निघून जाईल, तर म्हणले तुझ्या मायबापाला मरावं लागेल. देहांत प्रायचित्त ते मायबाप त्या नदीत जाऊन त्यांनी बुडवून घेतलं, मृत्यू स्वीकारला की आता तरी आमच्या लेकराला निर्दोष समजा, निर्दोष डिक्लेअर करा. एवढं केल्यानंतर सुद्धा यांनी जर झोळीत पीठ मागून आणलं तर ते पीठ झोळी फाडून या देशातल्या व्यवस्थेच्या ठेकेदाराने असे मातीत टाकलं आणि ते पुन्हा वरच उचलीतील म्हणून पायानं कालवलं, पण खाऊ दिलं नाही. आणि हे लोक या देशातल्या बहुजनांना धर्म सांगतात. आणि ज्योतिराव सावित्रीच्या काळामध्ये असा दुष्काळ पडला. एक भुकेनं व्याकुळ झालेला माणूस सावित्रीच्या दारात येतो, मरणाला टेकलाय. सावित्री म्हणतात काय झालं, ते म्हणलं मला भूक लागली आहे. सावित्रीबाई फुलेनं त्याला ज्वारी दिली. त्याने ओटीमध्ये ती ज्वारी घेतली आणि ती ओटीतली ज्वारी घेऊन केव्हाचं पीठ करू, केव्हा याची भाकरी करून, केव्हा एकदा पोटात ढकलू असं त्याला वाटायला. तो घाईघाईने घराकडे निघाला. परंतु धोत्र ते फाटलेलं आहे. इकडून घेतलं की इकडच्या छिद्रातून फाटायचं, इकडून घेतलं तर इकडच्या छिद्रातून काय सांडायचं. पुढून ज्योतिराव येत होते. ज्योतिरावाच्या खांद्यावर नेहमी एक उपरण असायचं तुमच्यासारखं खांद्यावरती. ज्योतिरावाने सांगितलं अरे काय फजिती या माणसाची, अरे इकडे ये, या उपरण्यामध्ये ती ज्वारी घेऊन जा. दुष्काळात भुकेल्या माणसाला घरातली ज्वारी दिल्यानंतर रस्त्यात त्या माणसाच्या त्या फाटलेल्या धोत्रातून सांडणाऱ्या ज्वारीला खांद्यावरचं उपर्ण देणं हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हे धर्म वार्तांडाला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटचं फक्त एक उदाहरण देऊन थांबतो, कारण लांब भाषण आमचं काय बोलायची सवयच आहे. एकदा सुरू झालं की ते, आणि शिक्षक लोकांना 45 मिनिटं थांबायची माहितच नसते आहे की नाही. पण शेवटचं उदाहरण सांगतो फक्त की हे सगळं परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आणि कुठलीही गोष्ट केल्यानंतर काय होते, केल्यानंतर म्हणजे काय करा, सुरुवात करायला केवढंही मोठं काम होतं, करावं लागतं. एक होता राजा आणि एक होती राणी. ती राणी राजाला असंच म्हणायची, केलं की होतच म्हणे. आज इकडच्या लढाईहून राजा आला की राणी म्हणायची उद्या कुठं लढाई आहे. ते म्हणले अरे राहू दे ना 4-8 दिवस आराम करू दे. राणी म्हणायची नाही रे बसायचं नाही, काही ना काही केलं पाहिजे. काही ना काही केलं की काही ना काही होतं. राजाला या राणीचाच कंटाळा आला. राजा राणीला म्हणला हे बघ तू मला नकोच म्हणला. अरे काय म्हणली, कधीही काहीतरी करा, युद्ध करा, लढाई करा, कधीतरी स्थिरावू दे. नाही 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 म्हणली, काहीतरी केलं पाहिजे, केल्यानंतर त्या कर्तृत्वाला रिझल्ट असतो, केलं की होतच. राजा म्हणला तू नकोच मला बाबा. राजाने त्या राणीला सोडून दिलं. ती राणी आपला रस्ता दिसेल तिकडे निघाली. पुढे एका शहरामध्ये गेली. त्या शहरामध्ये एक सर्कसचा तंबू लावलेला होता. त्या सर्कसच्या मॅनेजरकडे ती राणी गेली आणि ती म्हणली मला काही काम मिळेल का, जॉब मिळेल का, माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आता सुखावैभवात वाढली राणी. ते म्हणले ठीक आहे, आमच्या हत्तीनीला पिल्लू झालंय, त्याच्यामुळे ते हत्तीन काही तंबूमध्ये येत नाही काम करायला. त्या पिलामुळं तुमचं एकच काम पिल्लू उचलायचं आणि तंबूत आणायचं. मग त्या पिलामुळं ते तंबूत येईल. त्या बाईला वाटलं काही का होईना, जॉब मिळाला, काम मिळालं, प्रश्न सुटला. ती त्या पिलाला उचलायची. आता ते हत्तींचं पिल्लू आहे. त्या हत्तीनीचं पिल्लू जन्मता सुद्धा फार मोठं आहे उचललं, पण आता काय प्रश्न आहे पोटा पाण्याचा. ती उचलायची ना आणून ठेवायची. दररोज तिचं एकच काम पिल्लू उचलायची आणून ठेवायची. 1 महिना झालं ती पिल्लू उचलायची आणून ठेवायची.
4 महिने झाले ते पिल्लू मोठं होत होतं, ती उचलायची ना आणून ठेवायची. हे जगभर अशी सर्कस चालत होती. ते हत्ती मोठा झाला पण ती त्याला तिकडे उचलायची मध्ये आणून ठेवायची. अँड इट वॉज द ग्रेटेस्ट सर्कस इन द वर्ल्ड. आणि ही दुनियातली सगळ्यात मोठी सर्कस झाली. एक बाई मोठा हत्तीच उचलते, ती उचलायची ना आणायची, सर्कसच्या तंबूमध्ये ठेवायची. जागतिक प्रसिद्धी झाली, जागतिक ही सहल चालली, म्हणजे सर्कस चालली. आणि अनेक वर्षानं आता ती विसरून गेली, मी एका राजाची राणी होते. राजाही विसरून गेला की माझी एक राणी मी सोडून दिलेली आहे. एकदम इरेज झालेलं आहे, सगळं पुसलेलं आहे मेमरी मधून. ती सर्कस अनेक वर्षानंतर त्या शहरात आली. कोणत्या? त्या राजाच्या शहरात आली. सगळीकडे ते पोस्टर लागले. पोस्टर राजाने पाहिल्यावर राजा म्हणला मला पण पाहायची सर्कस. तशी व्यवस्था केल्या गेली. तो शो राजासाठी अरेंज करण्यात आला. आणि काय बाबा, एवढा मोठा बलाढ्य हत्ती त्या बाईनं उचलला आणि आणला, तंबूत ठेवला. घ्या हत्तीवर. राजाने ओळखलं नाही, तिनं राजाला नाही, काही नाही. पण आफ्टर सर्कस शो, त्या सर्कस शो नंतर तो त्या मॅनेजरला म्हणला मला त्या स्त्रीची भेट घ्यायची आहे. मग त्या सर्कसवाल्याने ती भेटायची परवानगी दिली. भेट झाल्यानंतर राजा म्हणला तुमच्या कर्तृत्व आणि तुमच्या या शौर्याला, ताकदीला पाहून माझी अशी इच्छा झाली की मी आपल्या बरोबर विवाह करावा. तर ती म्हणली तुम्ही काय करतात, कोण आहे, सर्व्हिस काय आहे, तुम्हाला पेमेंट किती आहे? ते म्हणला मी राजा आहे. आता राजा म्हणल्या प्रश्नच मिटला. म्हणजे राजा म्हणल्यावर एवढ्या मोठ्या माणसाला कशाला नाकारायचे, म्हणजे हरकत नाही. तिथंच गेटकीन माळा घातल्या आणि ते लग्न विरकलं. आणि काय हत्ती घोडे तिथूनच मिरवणूक निघली राजदरबाराकडे. राजदरबारात गेले सगळे मस्त. राजदरबारामध्ये राजा राजासनावर बसला आणि बाजूच्या खुर्चीवर राणीला बसवलं. आता काही नवरा बायको झालेत, आता हक्काचे झाले. आणि तिथं बसल्यानंतर राजानं प्रश्न विचारला राणीला, एवढा मोठा एवढ्या वजनाचा हत्ती तू उचलतेस, कमाल आहे, हे कसं होतं? ती म्हणली केलं की होतच. राजानं पाहिलं, म्हणलं जुनच मॉडेल आहे काय? अरे म्हणले मी ह्याच्यामुळे एक राणी सोडलेली. ती म्हणली मग चला या उदाहरणातून हे सांगायचं, या देशातल्या विषमतावाद्याचं केवढंही मोठं आव्हान असलं तर आपल्यासाठी साहित्यिक असल्यानंतर समतेचा देश निर्माण करण्याचं आव्हान आपण केलं की होताच, असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करूया आणि थांबूयात. मला पुन्हा संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू.